नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. हल्ली आता रोजच व्हिडिओला लवकर सुरुवात होती बघा. अजून 10 नाही वाजलेत. 10 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत आणि व्हिडिओ लवकर चालू केला. साई लवकर जात आहे हल्ली. आणि पाऊस इतका चालू आहे, रात्रभर एवढा पाऊस चालू आहे आणि वारं इतकी हवा आहे ना, तर मला कंटिन्यू खिडकी वगैरे बंद ठेवायला लागते. पण माझी ना देवपूजा नाही झाली अजून. साहेबांचं वगैरे आवरून दिलं, ते गेले आणि एकदा सगळं झाडू वगैरे मारून घेते भाभी यायच्या आत. नंतर ती पुन्हा चांगलं व्यवस्थित मारते. दिवा लावलेला असतो ना, गच्च भरलेला असं मोठा दिवा आहे, तर तो चालूच असतो. म्हणजे काल सकाळी लावलेला, संध्याकाळी पुन्हा तेल घातलेलं आहे, तर तो अजून चालू आहे. तर पण दिवा चालू आहे, पण देवपूजा नाही झाली अजून. तर मला काढायचं आहे सगळे देवपूजा करायची. पण म्हटले थोडीशी अगोदर किचनमध्ये थोडीशी तयारी करून ठेवावा. आणि इकडे मग देवपूजा करून 1 तासभर तरी लागतो. गुरुवार म्हटलं सगळंच काढायचं असतं, पुन्हा सगळं व्यवस्थित ठेवायचं असते. पण तुम्हाला दाखवते, हवा इतकी ना, तर विंडो वगैरे सगळं बंद केलेलं आहे. इतकं म्हणजे ना, मोकळी हवा नाही येत आहेत, अशी विंडो बंद ठेवायला लागते. तुम्हाला मी बोलले ना, आपले विंडो एकदम वेगळे आहेत बघा. अशा खूप म्हणजे इतक्या हेवी आहेत ना, खेचायला इतका त्रास आहे. कितीतरी किलोच्या, मला वाटतं 56-57 किलोच्या आपल्या ह्या विंडो होते या काच. खूप हेवी आहेत बघा, खूप म्हणजे खूप. अशा या 3. आणि हे कसं कधी आतमध्ये उंदीर वगैरे नको यायला म्हणून अशी जाळी लावली. पाऊस आता कमी झाला. इतकी हवा होती ना, रात्रभर खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे. खूप पाऊस चालला आहे. तर बघा, आज अगदी इथपर्यंत पाणी आलं आहे सगळं. बघा, असं हवेने ना सगळं इकडं येतं, म्हणून गादी वगैरे ओली होती आणि मला मग बंद करावं लागतं. विंडो बंद करून घ्यावं लागतं. इकडे गादी ओली होती. आणि मला सकाळी सकाळी गोळ्या आणून दिल्या आहेत मेडिकलवाले दादांनी. आणि काजूचं पॅकेट ना मला किती दिवस भेटत नव्हतं. तुम्हाला बोले अर्धा किलो पण भेटत नाही, तर ते मला ना खाली डब्यांमध्ये भेटलं. हे BP शुगरच्या गोळ्या, माझ्या पेनकिलर वगैरे, म्हणजे रात्री सांगितलेलं, पण त्यांनी मला सकाळी आणून दिलेत ना. तर इकडे बघा, मी फक्त ना तुरीची डाळ लावलीत आणि थोडासा अर्धा टमाटा घातला आहे. आणि कुकर लावून देते अगोदर. माझे काम होईपर्यंत कुकर पण थंड होईल. दुसरे पण 2 भाज्या करायच्या आहे. आणि इकडे मी कढईमध्ये एका बाजूला पाणी गरम व्हायला ठेवून दिलेलं. त्यात आता थोडंसं ना लिंबू पिळते बघा, जरासं लिंबू पिळते. आणि कारली मी अशी कापून घेतलीत बघा. काही काही लाल पण झाली होती आणि काही ह्याच्यातल्या बिया काढल्या, काहीतल्या नाही काढल्यात मी. आता ही कारली सगळी अशी चांगली स्वच्छ धुवून ठेवली, पाण्यामध्ये टाकून देते ही सगळी. तर आज बनवायचं आहे भरून कारलं. आता याजवळ आहे ना, मी 5 मिनिटभर अशी होऊ देणार आहे मिडियम गॅसवर. 5 मिनिट होऊ देणार आहे. आणि कुकर आणि हे दोन्ही संगती होईल, म्हणजे हे बंद करेल. सगळं होतं आहे तोपर्यंत माझी देवपूजा होईल, म्हणजे थंड होईपर्यंत. कारण कारलं भरून बनवायचं आहे, यशला दुसरी भाजी बनवायची आहे आणि वरण भात पण करायचं आहे. तर चला आता मी पहिली देवपूजा करून घेते. आता बरोबर 10 वाजून 10 मिनिट झालेत. मला 10 मिनटं गेले सगळं तिकडे आवरावरी करोपर्यंत. तर पटकन देवपूजा करते आणि नंतर मग तुम्हाला भेटते. तर बघा, 11 वाजलेत, माझी देवपूजा झालीत. बाकी मलाही करते. कपडे वगैरे केलेत ना, लगेच ठेवून देते इकडे तिकडे. कालचे कपडे काढलेत, चाललंय तिकडं तिचं. घड्याबिड्या मारून ठेवून देते. काही पसारा ठेवत नाही मला असं. देवपूजा झाली ते तुम्हाला दाखवते. आज ना तरी पटापट आवलं. पावणा तास गेला तरी 1 तासापेक्षा कमी वेळ लागला. तर थोडेसे फुलं आणून दिलेली साहेबांनी, जास्त नव्हते बघा. हार वगैरे नाही भेटला. आता पावसामध्ये ना खूप प्रॉब्लेम येणार. तर अशी छान देवपूजा झाली. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे इकडे ना. ही एक वाटी जी आहे ना, मी तुपालाच केली. आता तूप असं कसं घट्ट होतं ना, यातच गरम करते आणि यातूनच घेते. कारण रोज रोज वितळायला मग सगळे भांडे खराब केल्यापेक्षा एकच वाटी झालेली बरी. महाराजांना बघा पिवळे वस्त्र घातले, अभिषेक वगैरे करून पटापट आवरला. आज खूप फास्ट केली देवपूजा मी. मस्त झाली, असे छान वाटते. फुलं भरपूर कमी होते, थोडे थोडेच वाहिले सगळीकडे. कपडे वगैरे बाहेर टाकून दिले बघा. आता याला पण क्लिपा लावायला लागले, नाही तर पडतं आहे. काल हवेने कपडे खूप पडत होते. सगळं भाभी असं इकडे स्टँड लावून देते आणि ढकलून देते त्या साईडला. बघा, उंबरटं पण वगैरे करून घेतलं. हल्ली ना रोज होत नाही, 1-2 दिवस सोडून उंबरटं पण होते. पातळसर केला, पाऊस आहे ना, ओलं ओलं राहणार. एकदम पातळ केले तसं. फुलं नाही राहिली बाहेर व्हायला असं. बघा, तिकडे देवपूजा वगैरे झाली. इथे भाताचा कुकर लावून दिला. डाळीला आणि भाजीला पाणी गरम करून घेतलं. इथे कढई ठेवली, कुकरमधली डाळ काढून घेतली, फक्त तुरीची डाळ शिजवली. आणि हे कारले
असेच मी आता यात घालून ठेवले, धुवायचे एकदम व्यवस्थित धुवायचे. पण आता इथे बनवायची मला मुगाची भाजी. तर पहिली मुगाची भाजी बनवते. किटली घासलेली तर ते आता तेल ओतायचं मला त्यात. तर आता कढई ठेवली गरम व्हायला आणि एक पळी तेल घातले. आम्हाला कारलं बनवायचे म्हणून म्हटले पहिले त्याला भाजी बनवून ठेवा. चपाती केली का आला तर कधी पण जेवेल, कारण पाऊस कमी झाला तरच येतो. पाऊस चालू असेल तर यश येत नाही मग जेवायला. थोडीशी मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता आणि लसूण. 2 कांदे मी चॉपरला बारीक करून घेतले. कांदा टमाटा पण याबरोबर परतून घेते. ते डाळीसाठी साहित्य काढले मी. भाजी टाकली की लगेच डाळीला फोडणी द्यायची आहे. कोथिंबीर थोडीशी तेलात परतून घेते आणि लगेच मसाले घालते यामध्ये. कांदा एकदम असा नरम नाही होती व्हायचा, बरोबर मुगाबरोबर शिजला पण पाहिजे व्यवस्थित असं. थोडीशी हळद घातली, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला, 1 छोटा चमचा काश्मीरी पावडर, भाजीच्या अंदाजाने मीठ. आता हे चांगलं परतून घेते. हे गरम पाणी करून ठेवलेत कांद्याचं जे भांडे, त्यात असं 1 कपभर पाणी घेतलं आणि यात टाकलं, म्हणजे चांगले मसाले एकत्र होते आणि एवढ्या पाण्यामध्ये भाजी पण शिजवून जाईल. मूग चांगले स्वच्छ धुवून चाळणीमध्ये कधी निथळायला ठेवलेत मी. मीठ थोडंसं कमी होईल असा अंदाज दिसतोय, कारण तिखट तर खूप करतच नाही मी. त्याला डाळीबरोबर अशी भाजी वगैरे आवडते. आज विचार होता वाटण वगैरे बनवायचा, मीठ कमी वाटतंय थोडंसं, वरतून मीठ घातले. आता एवढ्या पाण्यामध्येही 1 कपभर पाणी घातले. कांदा टमाट्याचं पाणी उतरणार, झाकण ठेवून बारीक गॅसवर ती भाजी शिजेल. आता मी काय करते, रात्री आम्ही साबुदाणे पापड तळले होते तर त्याचे कढई तेलकट आहेत, मग आता याच्यामध्ये डाळीला फोडणी देते. याची काही रेसिपी घेत नाही, मी पटापट उचलून घेते येतो. तर बघा आता डाळ उकळली चांगली बारीक गॅसवर. ही ना घरची डाळ होती, थोडीशी राहिली तेवढी सगळी टाकली. झाली तर ती टोपात काढून घेणार आहे. कुकरमधला भात काढून घेतला आहे आणि इकडे हे बघा ही बारीक गॅसवर मुगाची भाजी शिजते. पाणी उतरले बघा, 1 कपभर पाणी घातलेलं, टमाट्याचं पाणी वगैरे उतरतं असं. ही होती अजून बारीक गॅसवर. पण इकडे हे कारले होते ना पाण्यामध्ये, ते मी असे पिळून घेतले बघा. असे 2 मध्ये चीर दिलेली आणि असे चांगले कडक पिळून घेतले, पाणी नाही ठेवले याला. आता हे मला भाजायचे तव्यावर. पण त्यासाठी बघा वाटण पहिलं शेंगदाणे, 2 चमचे जिरं घेतले, भरपूर लसूण घेतला आहे आणि खूप कोथिंबीर घेतली. कोथिंबीर असली ना छान हिरो होतं. आणि मिरच्या घेतल्या, ह्या मिरच्या तिखट आहे पण डाळीबरोबर थोडंसं तिखटच पाहिजे. तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पहिली बारीक करून घेते ही कोथिंबीर, नाही तर कोथिंबीर अशी जाडसर राहून जाते. कोथिंबीर आणि मिरच्या मी असं पहिलं चांगलं फिरवून घेते. हे बघा मिक्सरला मी असं बारीक करून घेतलं, एकदम जाड पण नाही एकदम बारीक पण नाही, असं कोथिंबीर वगैरे छान वाटून घेतलं. आणि मुगाची भाजी झालेली. हे बघा 1 कपभर पाणी आणि वाफेवर अशी छान मस्त, एकदम गळाले पण नाही मूग आणि एकदम असे कच्चे पण नाही राहिले बघा. असेच यशला आवडतं नरम झालेले. भाजी काढून घेतली. भाजीचा चहा उकळतो इकडे. तर आता मी जे कारली उकडायला थोडं मीठ घातलेलं, पण तुम्हाला सांगायचं विसरलेली, ते धुवून टाकलं मी आता. म्हणजे कारली चांगली स्वच्छ धुवून घेतली, ते मीठ काय राहिलं नाही यामध्ये. 1 चमचाभर मीठ घेतलंय मी. आता ह्याच तव्यावर मी असं गरम करणार आहे, नाही तर मी दुसरा घेते आपला डोश्यांचा, पण नको उगाच भाभीला भांडी. आणि हे वाटाणा मुद्दा मी जास्त काढलं, हे खूप छान लागतं. यामध्ये थोडंसं तेल घालते. त्यात हळद वगैरे काही सुद्धा बाकी काही टाकायचं नाही आहे. कोणा टाकायचं टाकू शकता, थोडी धना पावडर हळद, पण असं नॅचरलीच एकदम खायला कारलं खूप भारी लागतं. गूळ वगैरे काही सुद्धा टाकायची गरज नाही. हे बघा मीठ वगैरे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये.
जिरं भरपूर घातलं ना, जिरं लसूण कोथिंबीर आणि मिरची तुमच्या प्रमाणे जर थोडी कमी जास्त करायचं तरी चालेल. पण मी कसं डाळ केली म्हणून मला एक भाजी अशी तिखट पाहिजे. यश नाही खात, तोंडाला पण का त्याला चवच माहीत नाही या सगळ्या वस्तूंची. दीदीला माझ्या आवडतं, तुम्हाला सांगते डब्याला घेऊन जाईल आता हे. तर आता हे ना काही यातलं बी काढले मी, बाकी याच्यातलं जे कोळं होतं ना ते नाही काढले. यामध्ये आता हा चांगला मसाला असा थोडासा दाबून भरायचा आहे आणि बारीक गॅसवर परतायचे म्हणजे आतला मसाला पण चांगला शिजतो. आणि शेंगदाणे भाजलेलेच आहे त्यामुळं काही एवढं हे नाही. हे बघा असं मस्त भरून असं दाबून घ्यायचं आहे. पण मी तर थोडंसं तव्यावर आता तेल टाकते. गॅस बारीक आहे, असं ठेवून द्यायचं आहे. आता एक 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 भरून जास्त तवा तापलेला नाही, नाही तर मग काय होईल करपून जाईल. जो मसाला असतो ना तो करपायला लागतो. आता सगळं मी असं भरून घेते, एक एक भरून तव्यावर ठेवून देते. ती यश आलाय जेवायला, पाऊस कमी झाला तेव्हा आता आलाय. असे उकडा काढले की कच्चे पण नाही राहिले पाहिजे आणि असं म्हणजे खाताना नाही असं कच्चं नाही वाटलं पाहिजे. आणि हे बी ना खूप छान लागतं चावून खायला. मी बी राहू देते, जे कोवळं आहे ना तेच ठेवते. एकदम कडक होतं ते काढून टाकले मी. असे सगळे भरून आणि फक्त जॉब येतं पलटी मारायची तव्यावर, थोडे अगदी अलगद करायचे. आता सगळे भरून घेते तोपर्यंत. ते बघा असं सगळं भरून तव्यावर ठेवले. एवढंच मसाला उरवला मी, कारण भरपूर भरलेत मी असं. आता हा पण थोडासा टाकून देते वरतून. तुम ले लो जा, इसमें निकाल लो. भाभीने चहा घेतलाय, माझ्यासाठी थांबली तू घे जा. आता साईडने थोडंसं तेल फिरवायचं असं. अगोदर टाकलंय मी, पण जर असं साईडने असं फिरवायचं बस. आणि भरतानी पण मी तेल घातलेलं आहे. आता बारीक गॅस होऊ देते थोडेसे आरामात आणि नंतर मग पलटी मारणं. अगदी अलगद हे करायचे, कारण उकडलेले असतात ना, सुटण्याची शक्यता असते. आणि आता थोडेसे पलटी मारून भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता बघा भाभीसोबत चहा पिलेत आणि जरासं आता असं होऊ दिलेत. अगदी अलगद थोडंसं असं पलटी मारून घ्यायचं. आता गॅस एका बाजूने थोडंसं परतलंय. मग असं वरतून जास्त ना शेंगदाण्याचा प्रकार वरतून टाकायचा नाही, काय होतं करपले जातं मग. आता मी तिकडे चहा पिऊपर्यंतच मला लगेच वास यायला लागलेला. आपले करपू शकतं इथे. जे अगोदर टाकले ना पहिले ते पलटी मारून घेते. पण खूप असं छान सुगंध येतो हे बनवताना, कारण लसूण कोथिंबीर जे असते ना त्याचा छान सुगंध येतो. ते बघा असं मस्त असं डाग पडोपर्यंत भाजून घ्यायचं सगळं. आता तेल नाही घालायचं, तेलाने काय असतं खूपच असं हे लागतं, ते नको बस. आता अगोदर पण टाकले तव्यावर, नंतरही थोडंसं टाकले आणि वाटण मिक्स करायला पण टाकले मी. तुम्ही हे ताई नो कारलं ना, खरंच मी तुम्हाला याच्या अगोदर पण 2 किंवा दाखवलंय, पण बनवून आहे ना खाऊन बघा. दीदीच्या ऑफिसमध्ये नेते ना दीदी, तर डबा खोलता येतो, इतका छान सुगंध येतो ना. सगळ्यांना आवडतं, सगळ्यांना आवडतं हे कारलं. तिथे जे ठराविक असं तेच असं खात नाही. माझा मुलगा तर अजिबातच खात नाही. तसेच काही काय असतं, कोणी का नाही आवडत. तर असं चांगलं बारीक गॅस सगळीकडे बघा असं मस्त कसं छान काळसर असे डाग पडले ना, असं तर झालं पाहिजे. लोखंडी तव्यावर करायचं होतं पण म्हटले राहू दे, चपात्या झालेल्या त्यावर. आता हे सगळं करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. भाभीला उरकून देते थोडं इथलं. असं बारीक गॅसवर मस्त सगळे भाजून घेतले. आता काढून घ्यायचे, पण म्हटले एकदा तुम्हाला दाखवा. हे बघा छान असं आलटीपलटी करून 2-3 वेळा असे केले. आणि हा बाकीचा शेंगदाण्याचा जो मसाला आहे तो पण असा मस्त कुरकुरीत झालाय. करपू नाही दिलाय, बारीक गॅसवरच केलंय मी सगळं. हे बघा पलटी मारताना फक्त सांभाळून असं छान झालंय. आता इकडे तुम्हाला दाखवलं मुगाची भाजी, खाली भात आहे, डाळ. हे बघा डाळ वगैरे, याच्यावर भाताचा डबा, इकडे चपात्यांचा डबा झालाय. बाबीची भांडी बघा, भांडी बिंडी खूप होतं पसारा बाबीला. आता फक्त किचन धुवायचं राहिलं, बाबीचं झालंय सगळे कामं. आता हे काढून घ्यायचंय मला, कारण हे घासायला द्यायचंय.
तर चला आता काम झालंय सगळं. भाभी आता फक्त किचन पुसतील. आज आमच्या ना गप्पा चाललेल्या बघा. आता 1 वाजून 10 मिनिट झाले. गप्पा मारत मारत काम केलं. आणि आता पाऊस थोडासा कमी झालाय. वगैरे बाहेर ठेवले होते, पिठाचा डबा वगैरे सगळं घासून ठेवलं. पण पाणी यायला लागलं ना, विंडो बंद करावं लागली. आता फक्त एकदम शांत वातावरण झालंय. पाऊस उघडलायत आता, स्वच्छ झालेत आता. आता पीठ चाळल्यानंतर भाभी आता उद्या चाळायला राहू द्या. दळून तर आणलेत. मस्त वाटतंय असं वातावरण पाहिजे, शांत एकदम. नाही तर ना विंडो लावायला, हवा सुटली की विंडो लावायची. तर चला ताईंनो, आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.